त्यावेळेस संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर उपस्थित केलं होतं, साखळीने बांधलं होतं. औरंगजेबाच्या समोर संभाजी राजांना बांधलेलं आहे. त्यावेळेस औरंगजेब राजसिंहासनावरती बसलेला आहे आणि ज्या वेळेस संभाजी राजांना त्याच्या समोर उपस्थित केलं, हा औरंगजेब राजसिंहासनावरून उतरतो आणि समोर जातो. 15-20 फुटावर उभा राहतो. संभाजी राजांच्या जवळ जाण्याची इच्छा त्याची होत नाही महाराज. संभाजी राजांच्या जवळ जाण्याची इच्छा म्हणजे हिम्मतच होत नाही त्याची. इच्छा काय, हिम्मतच होत नाही त्याची. लटलट कापायला लागला. 15 फुटावर उभा राहिला. साखळीने बांधलं होतं संभाजी राजाला आणि आजूबाजूला सगळे सैनिक सशस्त्र उभे होते महाराज. तरी सुद्धा या औरंगजेबाला भीती वाटायला लागली. घामाचे थेंब त्याच्या मस्तकावरती गोळा झाले. 15 फुटावर उभा राहिला. नखशिखांत संभाजी राजाला निहाळलं आणि नखशिखांत जेव्हा संभाजी राजाला निहाळलं तेव्हा तो औरंगजेब आपल्या सैनिकांकडे पाहतो आणि म्हणतो, विको द्या विको, दूसरी मुलाकात है हमारी इस संभा से, दूसरी मुलाकात है इस काफर से. पहली तब जब ये 9 बरस का था, अपने अब्बा के साथ आया था आगरा में, तब. और दूसरी ये, लेकिन काफर का कुछ नहीं बदला. तब भी यही तेवर थे और आज भी यही तेवर है. काफर का कुछ नहीं बदला. बहुत सताया संभा, बहुत सताया. अल्लाह ताला की मेहरबानी आज हाथ में आ गए. थोडासा पुढे सरकतो 2 पावलं आणि औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा बोल, अब जीत किसकी और हार किसकी. बोल संभा बोल, जीत किसकी हार किसकी. साखळीने बांधलेले संभाजी राजे डोळ्यातून अंगार फेकत होते आणि संभाजी राजे औरंगजेबाकडे रागाने पाहतात तर म्हणतात, औरंग. त्यांच्यासोबत कवी कलशांना सुद्धा बांधलेलं होतं त्यांचे मित्र. औरंगजेबाकडे अंगार डोळ्यातून फेकत संभाजी राजे बोलतात, हार किसकी जीत किसकी. औरंग, एक बार मेरे हाथ खोल कर देख, फिर मैं नहीं, मेरे हाथ की शमशेर बताएगी हार किसकी और जीत किसकी. औरंगजेबाला औरंगजेब म्हणतो, संभा क्या तुम्हें हमसे डर नहीं लगता, क्या तुम्हें हमसे डर नहीं लगता. कवि कलश मध्येच बोलले, औरंग, ये शेर शिवा का छावा है, ये गिधड़ों की औलादों से कभी डरता नहीं, सुन ले कान खोलकर. राग आला औरंगजेबाला. औरंगजेब पुन्हा म्हणतोय, संभा तुम्हारी मौत हमारे हाथ में, तुम्हारी जिंदगी हमारी मुट्ठी में. हमने चाहा तो मौत, हमने चाहा तो जिंदगी. बख्श देते हैं ये संभा जिंदगी तुम्हें, इस्लाम कबूल कर लो. संभाजी राजांना राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली. संभाजी राजे म्हणतात, औरंग, 1000 बार मरेगा ये संभा मगर कभी अपना धर्म छोड़ेगा नहीं, इस्लाम कभी कबूल नहीं करेगा. राग आला औरंगजेबाला. औरंगजेब पुन्हा म्हणतो, संभा अपनी गर्दन नीचे झुकाओ. नहीं झुकाऊंगा, नहीं झुकाएगा, नहीं झुकाऊंगा. अपनी आंखें तो नीचे झुकाओ संभा, अपनी आंखें तो नीचे झुकाओ. औरंगजेबाला संभाजी राजाने सांगितलं, मैं अपनी आंखें भी नहीं झुकाऊंगा. नहीं झुकाएगा, नहीं तो निकाल दो इसकी आंखें. लोखंडी सळया आगीमध्ये गरम केल्या महाराज, लालबुंद केल्या आणि संभाजी राजांच्या डोळ्यात खुपसल्या. जशा खुपसल्या तसा चरकन आवाज झाला आणि रक्ताच्या चिरकांड्या डोळ्यातून बाहेर आल्या. जशा डोळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर आल्या तशी छत्रपती शिवाजी राजांची आठवण झाली. माझा राजा आक्रोश करतो, आबासाहेब, तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य पाहण्यासाठी आमच्याकडे डोळे शिल्लक ठेवले नाहीत आबासाहेब. संभाजी राजांच्या कानात शिस ओतलं. ऍसिड तेजाब रक्ताच्या चिरकांड्या कानातून बाहेर आल्या तसा माझा राजा आक्रोश करतो, आबासाहेब, आबासाहेब. ज्ञानोबांचे अभंग, ज्ञानोबांच्या ओव्या तुकोबांचे अभंग ऐकण्यासाठी आमच्याकडे कान शिल्लक ठेवले नाहीत आबासाहेब. संभाजी राजांची जीभ छाटली, फेकली. रक्ताची धार नरड्यातून वाहायला लागली. संभाजी राजा आक्रोश करतो, आबासाहेब, जगदंब जगदंब म्हणण्यासाठी आमच्याकडे जीभ शिल्लक ठेवली नाही हो आबासाहेब. संभाजी राजांचे हात छाटले तरी राजांनी नमस्कार केला नाही. पाय छाटले तरी झुकला नाही संभाजी राजा. म्हणून म्हणावंसं वाटतंय महाराज स्वाभिमानाने, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था.
दोनों पैर कटे शंभू के पर ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म तो छुटा नहीं, तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई तो क्या हुआ राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, जीवा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था गलत राह पर चला नहीं, रामकृष्ण शालिवाहन के पद से विचलित हुआ नहीं, गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं, 300 वर्ष बीत गया अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में आज तेरा गौरव गान है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है, भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूसरा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, और देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा। प्राणाची आहुती दिली माझ्या राजाने पण धर्म सोडला नाही सोडला, जीवनामध्ये निष्ठा फार आवश्यक आहे विठ्ठल।